मी अजय पंचाल, सहशिक्षक, गव्हर्नमेंट हायस्कूल होळसमुद्र। आज आपण या व्हिडिओमध्ये एखादी समीकरण दिले असता त्या समीकरणाच्या बीजांचे स्वरूप कसे काढतात ते पाहू। समीकरण आहे 2x वर्ग वजा 3x अधिक 5 बरोबर 0। या समीकरणाला याच्या उकलामध्ये पुन्हा एकदा लिहावं। 2x वर्ग वजा 3x अधिक 5 बरोबर 0। त्यानंतर a काढून घ्यायचा। a म्हणजे x वर्गाचा सहगुणक 2 आहे। त्यानंतर b घ्यायचा आहे। b हे x चा सहगुणक असते, ते किती आहे वजा 3। आणि c ची किंमत घ्यायची आहे। c म्हणजे हे शेवटचे स्थिर पद आहे, ते घ्यायचं आहे अधिक 5। या किमती मिळवल्यानंतर बीजांचे स्वरूप काढण्याचं सूत्र आहे बीजांचे स्वरूप बरोबर b चा वर्ग वजा 4ac। तर या सूत्रामध्ये हे वरील काढलेली किंमत ठेवून आपण बीजाचं स्वरूप काढू। b चा वर्ग आहे, b ची किंमत वजा 3 घेतो त्याचा वर्ग वजा 4 गुणिले a ची किंमत आहे 2 आणि c ची किंमत आहे अधिक 5। हे शेवटी बघितलं तर या तिघांचा गुणाकार आणि याचा वर्ग करायचा आहे। 3 चा वर्ग 9, अधिक असो किंवा वजा असो त्याचा वर्ग 9 च येत असते। त्यानंतर वजा या तिघांचा गुणाकार करायचा आहे। 5 दुगुणे 10, 10 गुणिले 4 40। तर इथं बघितलं 40 हे मोठी संख्या आहे, 9 हे लहान संख्या आहे। लहान संख्येतून मोठी संख्या काढली असता येणारं उत्तर वजा असते। तर 40 मधून 9 काढले असता आपल्या पुढे उत्तर मिळणार आहे 31। वजा 31 हे बीजाच्या स्वरूपामध्ये ठेवलेली किंमत आहे। तर आपण उत्तरामध्ये बघितलं, इथं चार्ट मध्ये बघितलं तर 0 असेल तर बीजे समान असतात, अधिक संख्या असेल तर वास्तव आणि स्पष्ट असतात बीजे, आणखी वजा असेल तर संकीर्ण असतात। म्हणजे आपल्याकडे बीजे संकीर्ण आहेत। धन्यवाद।